तब्बल 12 तासांच्या प्रयत्नांनंतर रानगवा जेरबंद. वनविभागाचे यश. फलटण तालुक्यातील कोकरेवाडी विडणी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रानगव्याला अखेर तब्बल 12 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले. या रानगव्याने राजेंद्र सदाशिव जाधव यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर गावात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासून सुरू झालेली शोध मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान रानगवा शेत परिसरात आणि ऊसाच्या पिकात लपून बसत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक ठरत होते. मात्र योग्य नियोजन, जाळे व इतर साधनसामग्रीच्या मदतीने अखेर त्याला सुरक्षितरित्या पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान ग्रामस्थांनीही संयम बाळगून सहकार्य केले. वनविभागाने कोणतीही अतिरिक्त जीवितहानी न होता ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. पकडलेल्या रानगव्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व सुरक्षित अधिवासात हलवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि वन्यप्राणी दिसल्यास त्वरित प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. फलटण विशेष प्रतिनिधी शंकर भोईटे.